आज आपण पुरणपोळी बनवणार आहोत। त्यासाठी मी 1 वाटी डाळ घेतलेली आहे। पाव किलोपेक्षा थोडी जास्त आहे। तर इथे मी कुकरमध्ये स्वच्छ धुवून घेते। डाळ स्वच्छ धुतल्यानंतर त्यामध्ये पाणी टाकले 2 ग्लास, थोडंसं मीठ, थोडीशी हळद आणि तेल टाकलं। छान मिक्स करून घ्यायचं आणि डाळ 4 शिट्ट्या होईपर्यंत छान अशी शिजवून घ्यायची। इथे मी हा अर्धा किलो गूळ घेतलेला आहे। तर गूळ कट करून घेते मी। तर इथे गूळ आपला छान कट करून घेतलेला आहे आणि डाळ सुद्धा छान शिजून झालेली आहे। तर इथे मी डाळ चाळणीमध्ये काढून घेतली पाणी निथळण्यासाठी। तर डाळ इथे शिजलेली आहे आपली। तर आणि कटाची आमटी सुद्धा बनवायची आहे। कढई ठेवली मी गॅसवर, थोडंसं तूप टाकलं त्यामध्ये आणि आता डाळ टाकली कढईमध्ये। गूळ सुद्धा टाकला त्यामध्ये। तर इथे मी सगळा गूळ नाही टाकला, थोडासा ठेवलेला आहे। डाळ आणि गूळ छान इथे मिक्स करून घ्यायचे। पुरण घट्ट झाल्यानंतर इथे मी 1 चमचा साखर टाकली आहे आणि पुन्हा छान असं मिक्स करून घेतलं। पुरण इथे आपलं तयार झालं आणि मी आता गरम गरमच हे वाटून घेते। पुरण इथे वाटू झाल्यानंतर मी वेलची पूड टाकलेली आहे त्यामध्ये आणि चमच्याने जमत नव्हती म्हणून मी इथे हातानेच केलेली आहे आणि थोडेसं जायफळ पण किसून टाकले। हे बघा पुरण आपलं मस्त तयार झालेलं आहे आणि मी आधी पुरण बनवून घेतलं, नंतर मी इथे पीठ मळायला घेतले। तर इथे मी पीठ घेतलेले आहे गव्हाचे, पाणी घेतले, त्यामध्ये थोडीशी हळद मिक्स केली, छान असे हळद मिक्स करून घेतले। इथे मी पीठ छान असं मळून घेतलेलं आहे। पीठ मळून झाल्यानंतर थोडंसं मी तेल टाकलं त्यामध्ये आणि पुन्हा छान पीठ मळून घेतले आणि 1 तासासाठी मी तसे सेट करण्यासाठी ठेवले। इथे मी पुन्हा पीठ छान असं मळून घेतलेलं आहे। तर आता आपण इथे पुरणपोळी बनवायला घेऊया। तर इथे मी छान असे पुरणाचे गोळे करून घेतले आहे। पुरणपोळी आता इथे मी लाटून घेते।
कटाची आमटी बनवण्यासाठी मी इथे चिंच भिजत घातलेली होती आणि इथे वाटण तयार केलं. खोबरं, कांदा, थोडासा गरम मसाला घेतला, अख्खा गरम मसाला, कोथिंबीर आणि इथे छान असं हे परतून घेतलेलं आहे. लसूण, आलं हे सर्व मिक्स करून छान असे परतवून घ्यायचे. इथे मी कांदा, लसूण, लाल तिखट, गरम मसाला, हळद, थोडी धण्याची पावडर घेतलेली आहे आणि पातेल्यामध्ये तेल टाकलं आणि तेलावर हे सुके मसाले परतवून घेतले. इथे वाटण आपल्याला टाकायचं आहे. त्यामध्ये वाटणसुद्धा तेलावर छान असं परतवून घ्यायचं. इथे हे सर्व डाळीचे पाणी त्यामध्ये मी ओतले आणि छान असं हे मिक्स करून घ्यायचे. आपल्याला किती पाहिजेत कटाची आमटी त्याप्रमाणे आपण पाणी ठेवायचे. चिंचेचं पाणी टाकले आणि चवीपुरतं मीठ. तर इथे आपली बघा आमटी पण छान तयार झाली. माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि पटकन सबस्क्राईब.